नमस्कार. आजचा रंग मोरपिशी. हो, माझ्यासाठी ही मोरपिशी आहे. कारण मी मोरपिशी म्हणाल्यावर कुणीतरी म्हणणार, "नाही, ही मोरपिशी नाहीये." मग अनेक जण म्हणणार, की "हो, मोरपिशी आहे." अनेकांना मोरपिशी अ, मध्ये ग्रीन हवा असतो, अनेकांना ब्लू हवा असतो. आता नाहीये, माझ्याकडे हा मोरपिशी आहे. माझ्यापुरता मी हा मोरपिशी मानलाय. सो प्लीज तुम्ही पण हा मोरपिशी मानून घ्या. त्याचा रंग आहे मोरपिशी. आणि आजची आपली डिश आहे उपासाला चालणारी मखाना फ्रूट सलाड. हो, मखाना उपासाला चालतं म्हणजे मी खाते. कारण मखाना म्हणजे लोटस सीड्स आणि खरकटं काही नाहीये त्यात. त्यामुळे ते उपासाला मी खाते. जी लोकं खात नसतील त्यांनी स्किप करू शकता. ही डिश नका बनवू. पण जे लोकं खातात त्यांनीही नक्की बनवून बघा. इनफॅक्ट ज्यांना उपास नाहीत त्यांनीही बनवून बघा. अत्यंत पौष्टिक अशी ही डिश आहे. ही उपासाशिवाय सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मखानामध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि त्याच्यासाठी आपण जे काय-काय घालणार आहोत त्यातही आपल्याला बऱ्यापैकी सगळं छान हेल्दी अशी ती डिश असणार आहे. तर चला बनवूया आज मखाना फ्रूट सलाड. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मखाना, थोडीशी साखर, अ, एक साधारण मूठभर बदाम, केशर आणि घरात माझ्याकडे केळं, सफरचंद आणि चिक्कू होते म्हणून मी हे घेतलंय. पण अदरवाईज तुम्ही असेल ती फळं आणि दूध असं आपलं लागणारं साहित्य आहे. आता आपण हा जो मखाना घेतलाय हा मखाना आणि हे बदाम एक साधारण तासभर पाण्यात भिजत ठेवूया. ते छान सोख झाले, त्यात ते ॲब्झॉर्ब झालं पाणी मखानामध्ये, की ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत 1 तासाने. या केशराच्या काड्या आपण 10-12 साधारण घेतलेल्या आहेत आणि त्या आता एक अर्धा तास आपण या 2 चमचे दुधामध्ये भिजवून ठेवूया. म्हणजे त्याचा छान रंग येईल. आपण मखाना आणि बदाम साधारण 1 तास भिजवत ठेवले होते. चांगले भिजलेत आता ते. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. मी पाणी घेत नाही हां त्याच्यातलं आत्ता. कारण मखानामध्ये बऱ्यापैकी ते अब्झॉर्ब झालं असणार आहे. हे पाणी नुसतं पिऊ शकता तुम्ही. मखाना भिजवलेलं आणि बदाम भिजवलेलं सुद्धा. त्यामुळे मी ते टाकून देणार नाहीये. ह्याच्यामध्ये अंदाजाने साखर घ्या. तुम्हाला किती गोड हवंय. साखरेच्या ऐवजी तुम्ही मधही घालू शकता ह्याच्यामध्ये. गूळ मी कधी ट्राय नाही केलाय. तुम्ही घालून बघा आणि ते खरंच छान होणार असेल तर मला सांगा. मला आवडेल गूळ घालायला. साखर घालताना अजून भीती वाटते. खूप नको करून. आपण हे जे केशर दुधामध्ये भिजवत ठेवलं होतं अर्धा तास, तेही आता आपण ह्याच्यात घालणार आहोत. आणि ह्याच्यात आपण दूध घालणार आहोत. एक साधारण ग्लासभर दूध घेतलंय आपण. आणि आता हे मिक्सरमधनं छान बारीक करून घेऊया. आपण हे आता मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. छान त्याची अशी घट्ट हे बघा. दिसतंय का तुम्हाला? मी तुम्हाला ओतताना दाखवते. थांबा. आता आपण फळं कापून घेऊया. सफरचंद एकदम बारीक बारीक तुकडे. मी सालं काढून घेतली आहे. खरं तर सालं नाही काढली पाहिजेत. त्याच्यातच म्हणतात अनेक जण की ते तसंच खाणं पौष्टिक असतं. पण नखरे आमच्याकडे एकेकाचे काय सांगू तुम्हाला. तुमच्या इकडे तेच असेल ना. मी एक बनवून दाखवण्यापुरतं आता कापून घेते. चिक्कू घेते. चिक्कूची पण मी सालं काढली आहे. आता केळं, केळ्याची सालं काढायचीच असतात. मी माझ्यावर खुश. ठीक आहे. फळं घालतेय मी. त्याचा काही क्रम असा नाही हा. म्हणजे ती तुम्हाला जशी जमतील तशी घालू शकता. आणि आता आपण हे जे मिक्सरमधनं काढलंय ते घालते. डाळिंब मग अशी दाखवायची विसरले. होतं माझ्याकडे पण मी एक आपले दिसायला छान म्हणून 4 दाणे डाळिंबाचे आणि थोडंसं वरनं बदामाचे काप करून घातलेत.
मखानाची डिश आपली तयार आहे, जी उपासाला चालते. मखाना फ्रूट सलाड. कमाल दिसतंय हे. दाखवते मी तुम्हाला.